धुळे रेल्वे स्थानकावर फलाट आणि रेल्वेतील अंतर तात्काळ दुरुस्त करा, मनसेची मागणी, अन्यथा रेल रोको आंदोलनाचा इशारा। धुळे रेल्वे फलाट आणि रेल्वेतील मोठे अंतर प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे। हे अंतर सुमारे 2 फुटापर्यंत असल्याने प्रवाशांना, विशेषतः महिला आणि वयोवृद्ध प्रवाशांना रेल्वे चढताना आणि उतरताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। यामुळे अपघाताचा धोकाही वाढला असून धावती रेल्वे पकडताना अनेक प्रवासी फलाटावर पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्यात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या गंभीर समस्येकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली। मनसेच्या वतीने मुख्य रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले असून धुळे रेल्वे स्थानकावरील फलाटांची उंची वाढवून ती रेल्वेच्या दरवाजाच्या पातळीपर्यंत आणावी अशी मागणी करण्यात आली। राज्यातील अनेक रेल्वे स्थानकावर फलाटांची उंची वाढवून प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्यात आली, मात्र धुळे रेल्वे स्थानक अजूनही या सुविधेपासून वंचित आहे। याबाबत बोलताना मनसेचे जिल्हा सरचिटणीस अजित राजपूत म्हणाले, धुळे रेल्वे स्थानकावर फलाट आणि रेल्वेतील 2 फुटाचे अंतर प्रवाशांसाठी धोकादायक आहे, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आणि अपघाताचा धोका वाढतो। रेल्वे प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करून फलाटाची उंची वाढवावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रेल रोको आंदोलन करेल। मनसेने दिलेल्या इशाऱ्यामुळे आता रेल्वे प्रशासन यावर काय उपाययोजना करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। प्रवाशांची सुरक्षा आणि सोय लक्षात घेता या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याची गरज व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी धुळे रेल्वे स्टेशन या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत। या ठिकाणी आता नुकतेच नवीन फलाटाचे काम झालेले आहे आणि रेल्वेच्या कायदेशीर नियमानुसार सदरील प्लॅटफॉर्म आणि रेल्वेचे जे गेट असतं याच्यामधील अनुलंब अंतर हे 15.875 mm पाहिजे। तसेच दुसरे क्षैतिज अंतर जे आहे हे 76.2 mm पाहिजे। तर सदरील आपल्या धुळे रेल्वे स्थानकातील जे अंतर आहे हे त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने जास्त आहे। आणि जो जुना प्लॅटफॉर्म आणि नवीन प्लॅटफॉर्म याच्यामध्ये जो नवीन प्लॅटफॉर्म जोडलेला आहे तो डायरेक्ट पायरी सारखा केलेला, स्टेप सारखा केलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी अतिशय धोकादायक आहे। 2 दिवसापूर्वी धुळे चाळीसगाव रेल्वेमधून एक वयोवृद्ध मनुष्य या ठिकाणी घसरून पडला आणि आमच्याकडे बरेच नागरिकांच्या, वयोवृद्धांच्या आणि शालेय विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या आहेत का हे अंतर कमी करून मिळावं। तर आम्ही रेल्वे प्रशासनाला आज निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सदरील निवेदन आम्ही तात्पुरते लगेच वरती पाठवणार। जर एवढ्या 15 दिवसात सदरील प्लॅटफॉर्मची दुरुस्ती झालेली नाही, सदरील अंतर जे योग्य आहे, जे आपल्या प्रवाशांना धोकादायक राहणार नाही, या पद्धतीने जर नाही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही रस्त्यावर उतरून रेल्वे रोको करू आणि त्या दृष्टीने कठोर कारवाई करण्यात येईल। आणि होणाऱ्या अपघातात रेल्वे प्रशासन, भविष्यात होणाऱ्या अपघातात रेल्वे प्रशासन जबाबदार राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।